नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश गावंडे, नियो फार्मटेकचा फाउंडर आणि सीईओ. आज मी स्पेशली तुमच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी घेऊन आलो, ज्यांना म्हणजे आपल्याकडे बरेच असे शेतकरी असतात की जे स्वतःचं जुगाड करतात किंवा काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, पण वेळेवर काही कंपोनंट्स की ज्यांच्यामुळे मशीन आपलं सहज बनू शकतं असे कंपोनंट्स अवेलेबल नसतात, किंवा जे काही छोटे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आपल्या गावागावात, फॅब्रिकेटर्स आहेत किंवा ते छोट्या छोट्या मशीन्स बनवत असतात. तर या सगळ्यांसाठी मी असे काही कंपोनंट डेव्हलप केलेत की जेणेकरून ते स्वतःचं मशीन सुद्धा बनवू शकतात. तर आज मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या जे काही कंपोनंट्स आहेत ज्यानं तुम्ही तुमचं स्वतःचं मशीन बनवू शकता, त्या कंपोनंट्स बद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. यासोबतच आम्ही एक आता पूर्ण सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये मी प्रत्येक कंपोनंट बद्दल एक डिटेल माहिती देईल आणि ज्यामध्ये त्या कंपोनंटनी तुम्ही कोणतं मशीन बनवू शकता आणि कसं तुम्ही म्हणजे स्वतःचं मशीन बनवून ते वापरू शकता, याबद्दल मी तुम्हाला पूर्ण या एका 10 वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला या कंपोनंटची माहिती देणार आहे. आज सुरुवात काही असे बेसिक कंपोनंट पासून करणार आहे की ज्यामध्ये बरेच शेतकरी आहेत किंवा बरेच असे छोटे मॅन्युफॅक्चरर आहेत की जे हा इंजिन वापरतात आणि या इंजिनवरून मग तुम्हाला याचा आरपीएम कमी करण्यासाठी किंवा जे शेवटी आपल्याला व्हीलला पॉवर द्यायची आहे, तर तिथं तुम्हाला पॉवर कमी करण्यासाठी किंवा स्पीड कमी करण्यासाठी आपल्याकडे काही असे कंपोनंट नाहीयेत मार्केटमध्ये. तर आपण काय करतो की एक छोटी पुली, नंतर गिअर किंवा स्प्रॉकेट लावून मग ती स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी आम्ही काही कंपोनंट्स आज तुमच्यासाठी घेऊन आलोय, तर त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तर बरेच शेतकरी किंवा बरेच असे मॅन्युफॅक्चरर काय करतात, किंवा तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये की कुणी 3 HP, 4 HP, 5 HP किंवा 7 HP चं इंजिन वापरतात. त्या इंजिनवर ते एक पुली लावून त्यानंतर चेन स्प्रॉकेट लावून त्याची आरपीएम कमी करतात आणि व्हीलला पॉवर देतात. तर त्यासाठी आम्ही एक खूप चांगला कंपोनंट डेव्हलप केलाय, ज्याला आपण क्लच आणि पुली असं म्हणू शकतो. क्लच आणि पुली याच्यामध्ये दोन वेगवेगळे टाइप्स आपल्याकडे आहेत. एक ए टाईप पुली, बी टाईप पुली आणि हा क्लच आहे. याला सेंट्रिफ्युगल क्लच असं म्हणतात. हा क्लच तुम्ही या शाफ्टवर लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जसं ए टाईप पुली पाहिजे असेल तर ए टाईप पुली लावू शकता, किंवा जर तुम्हाला बी टाईप पुली लावायची असेल तर तुम्ही बी टाईप पुली इथं लावू शकता. आता याचा फायदा काय, तर जेव्हा तुम्ही या इंजिनला रेस द्याल किंवा इंजिन जेव्हा तुम्ही चालू कराल, तर चालू केल्यानंतर लगेच तुमची ही पुली फिरणार नाही. कारण जेव्हा तुमचं जे इंजिन आहे, तर हे इंजिन आयडियल आरपीएमला जेव्हा फिरत असतं तेव्हा ही पुली फिरणार नाही. पण जेव्हा तुम्ही याला रेस द्याल किंवा याचं तुम्ही इंजिनचा आरपीएम वाढवताल, त्यावेळेला मग हा क्लच एक्सपांड होईल आणि तो ह्या पुलीला घेऊन फिरेल. तर याचा फायदा असा की इंजिन चालू केल्या केल्या तुमचं मशीन पुढे जाणार नाही आणि या पुलीमुळं तुम्ही पाहिजे ते वेगवेगळे कामं तुम्ही या पुलीपासून करू शकता. म्हणजे याच्यात ही डबल ग्रूवची पुली आहे. याच्यात तुम्हाला ट्रिपल ग्रूव किंवा सिंगल ग्रूव अशा वेगवेगळ्या पुली पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि मग याच्यावरून तुम्ही जो काही गिअर बॉक्स आहे त्याला पॉवर देऊ शकता. तुम्हाला जर मागे काही बॅक रोटरी काम करायचं असेल तर त्याला पॉवर देऊ शकता, किंवा जे काही ऑपरेशन्स तुम्हाला म्हणजे एसटीपी पंप तुम्हाला चालवायचा असेल तर त्याचंही तुम्ही काम याच्यामध्ये करू शकता. तर हे जे काही दोन कंपोनंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामुळं तुम्हाला इंजिनची जी पॉवर आहे किंवा इंजिन कंट्रोल करायचं असेल तर ते तुम्ही यानं करू शकता, किंवा इंजिनची जी पॉवर पुढे जाणार आहे ती सगळी तुम्ही यानं कंट्रोल करू शकता. याच्यामध्ये आपल्याकडे ए टाईप आणि बी टाईप अशा दोन पुली आहेत. याच्यामध्ये सिंगल ग्रूव, डबल ग्रूव आणि ट्रिपल ग्रूव अशा 3 वेगवेगळ्या पुली आपल्याकडे मिळतात. म्हणजे सिंगल ग्रूवनी तुम्ही फक्त एका ठिकाणी पॉवर ट्रान्सफर करू शकता, डबल ग्रूवनी तुम्ही 2 ठिकाणी वेगवेगळ्या ट्रान्सफर करू शकता पॉवर, आणि ट्रिपल ग्रूवनी तुम्ही 3 ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही याला वापरू शकता. तर हे झाले आपले बेसिक इंजिनला लागणारं जे काही कंपोनंट म्हणू आपण, सेंट्रिफ्युगल क्लच आणि पुली, की ज्याच्यामुळे तुम्ही पुढे पॉवर ट्रान्सफर करू शकता. याचं एक सिंपल मी उदाहरण देतो की जो काही म्हणजे आता आपण क्लच आणि पुली जर लावलं तर याच्यापासून मला जर समजा एसटीपी पंप जोडायचा आहे,
तर मी हा क्लच आणि पुली इथं लावेल किंवा कुणी याला इथं लावू शकता. आणि त्यानंतर मी एक ग्रुवनी एका बेल्टनी मी एसटीपी पंपला पॉवर देईल आणि दुसऱ्या बेल्टनी मला जर काही व्हील ऑपरेट करायचं असेल तर त्याला मी यानं पॉवर देऊ शकतो. याच्यामध्ये हा एक खूप चांगला कंपोनंट आपल्याकडे आहे ज्याला आम्ही एंगेज आणि डिसएंगेज अटॅचमेंट असं म्हणतो. तर ही एक अटॅचमेंट अशी आहे की जर तुम्हाला हा एसटीपी पंप चालू ठेवायचा आहे किंवा बंद करायचा आहे तर तुम्ही ह्या एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंटने ते करू शकता. जर सपोज मी याला एंगेज पोझिशन मध्ये ठेवलं तर माझा एसटीपी पंप चालू होईल आणि तो प्रेशर क्रिएट करेल. आणि जर मी याला डिसएंगेज केलं तर माझा पुली फिरेल पण एसटीपी पंप माझा चालणार नाही किंवा तो प्रेशर क्रिएट करणार नाही. तर हे असे दोन आपले कंपोनंट या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला याची माहिती दिली, ज्याला आपण सेंट्रिफ्युगल क्लच आणि पुली आणि हा आमचा एंगेज डिसएंगेज पुली. तर असेच यापुढे तुम्हाला आता पुढचे जे काही गिअर बॉक्स आहेत किंवा अजून जे काही वेगवेगळे कंपोनंट आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तर आमची ही पूर्ण 10 वेगवेगळ्या व्हिडिओची सिरीज नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.